तुम्हाला कळावं की प्रभूनं तुमच्यासाठी काय केलेलं आहे, तुम्ही प्रभूमध्ये कोण आहात, तुमची स्थिती. गेल्यास पण मी सांगितलं की युअर पोझिशन. तुम्हाला या दिवसांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये देवाला अध्यात्मिक देखील उंचवायचं आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही गेल्यास पण मी 2-3 रविवारच्या अगोदर सांगितलं की तुमचा प्रतिसाद संवेदनाशील असायला पाहिजे. शिष्यांचं अंतःकरण कठीण झालं होतं. म्हणा कठीण अंतःकरण. आणि कठीण अंतःकरण म्हणजे काय नेमकं हे मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळत नाही, आनंदाला आम्ही उपभोगत नाही. भलं प्रभूनं अभिषेक वचन दिलेलं आहे, मी वाचलेलं आहे, मला माहीत आहे, अनेकदा मी ऐकलेलं आहे, बऱ्याचदा मी ऐकतो अजून, पण तो आशीर्वाद मी अजून माझ्या जीवनामध्ये उपभोगत नाही किंवा ते दिसत नाही. त्यासाठी आय एम स्ट्रगलिंग फॉर दॅट. माझा संघर्ष आहे. मला ते सहजासहजी होत नाही माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी. असं का मी काही कारणं सांगितली. त्यातली ती एक गोष्ट होती की तुम्ही संवेदनशील असायला पाहिजे, कठीण अंतःकरण असता कामा. ओके. हेब्रेयच्या पत्रामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी येशू स्वतः किंवा पवित्रात म्हटलं की आज जर त्याची वाणी ऐकाल तर. ओके. हेब्रेयच्या पत्रामध्ये थोडं इंट्रोडक्शन. आता मला कोणता विषय वेगळा आहे पण बघूया प्रभू काय काय सांगत आहे मला. वाचा. त्याची वाणी ऐकाल तर मरी घेतल्याप्रमाणे तुम्ही काय करू, आपलं अंतःकरण कठीण करू नका. वाचावर सापडलं का? हा. हे माझ्या विसाव्यात हो चौथा अध्याय. आणि आपल्याला माहित आहे की प्रभूला सांगितलं त्या ठिकाणी की कठीण अंतःकरण. चौथा अध्याय आणि बाकी बिलपत्रामध्ये आणि 7व्या वचनामध्ये पण असं म्हटलं की आणि एक दिवस ठरवतो, आज हा एक दिवस तो ठरवतो. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर सुद्धा तो दाविदाच्या द्वारे पुन्हा म्हणतो की आज जर तुम्ही माझी वाणी ऐकाल किंवा त्याची वाणी ऐकाल तर आपलं अंतःकरण कठीण करू नका. हालेलुया. आणि बायबलमध्ये बऱ्याचदा सांगितलं कठीण म्हणजे काहीच घडत नाही. दगडासारखं अंतःकरण. दगडावर काय परिणाम होतो का? नाही. पाऊस किती पडला तर काय जाते का? नाही. एवढा पुरता मला दिसतो तो. बरोबर. आत काही आहे का? काही आजार होते का? एक दगड पडून बघायचं जाताना. आमेन. संत पाऊल म्हणतो तिकडे पण येशूनं पण म्हटलं की कठीण अंतःकरण त्याच्यावर काय परिणाम होत नाही. किती पण पाऊस पडू द्या, बर्फ पडू द्या, काय वाटेल ते त्याला करा, काही होत नाही. काय त्याच्यात बदल होत नाही. काय नाही. तसं अंतःकरण कठीण केवढं का म्हटलं. मार्काचा 6वा अध्याय 8वा अध्याय दोन्हीमध्ये आम्ही पाहिलं की ते शिष्य म्हटले की बाबा आणि भाकरी प्रभूने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी थोडं म्हटले की बाबा कसं आणि या लोकांना तुम्हीच द्या जेवायला खायला. ते म्हटले की आम्ही कसं देणार, आमच्याकडे काय आहे का? काही नाही आहे, थोडीच भाकरी आहे. ओके. आणि थोडीच मासे आहे. ठीक आहे. तो म्हटले की तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला माहित नाही का, तुम्ही विसरला काय. अच्छा देवाच्या 8वा अध्याय मार्क. ओके. येशू त्यांना म्हणाला आणि तुमच्याजवळ भाकरी नाही तर याविषयी चर्चा कशाला करतात. त्यांच्या चर्चा. अरे बाबा येशूने आता सांगितलं असं काय करायचं आता, काय करायचं आता, कुठलं द्यायचं जेवायला, आपल्याकडेच काही नाही आहे. 8वा अध्याय 17वे वचन. ओके. तुम्ही एक मिनिट, तुम्ही अजून ध्यानात आणत नाही काय व समजत नाही काय, तुमच्या अंतःकरण कठीण झाले आहे काय. प्रश्नचिन्ह. हालेलुया. तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला ध्यानात आणत नाही का, तुम्हाला कळत नाही का, मग तुमचं अंतःकरण कठीण झालं का, तुम्हाला कळत नाही मी कसे चमत्कार करतो, तुम्हाला कळत नाही मी किती अद्भुत कार्य करतो, तुम्हाला कळत नाही तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे, काय करू शकतो आणि काय करणार आहे. हालेलुया. हे तुम्हाला मला चांगलं कळायला पाहिजे.
आणि त्याबद्दल मी खात्री बाळगायला पाहिजे. कारण जीवनामध्ये अनेक वेळेस प्रसंगातून देव आम्हाला नेत असतो, पण त्यामध्ये आम्ही जात असताना देव आम्हाला कधीच सोडत नसतो. हालेलुया. आम्हाला तो टाकत नाही, सोडत नाही. आमच्यावरती प्रीती आहे तशी करतं. आम्ही चांगलं वागो किंवा वाईट वागो तरी प्रीती करतोच. असं वाईट वागलं तरी किती जण वाटतं वाईट वागलं तर नाही बाबा, किती जण वाटतं की वाईट वागलं तर नाही बाबा देव माझ्या खरंच रागवला असं. शंका समजा मी वाईट वागलो तर देव प्रीती करायचं थांबतो का? रोमच्या पत्रामध्ये काय म्हटलं की नगरता उपासमार काय असं काय जरी झालं तरी देवाच्या प्रीतीपासून आपल्याला काही विभक्त करू शकत तर मी वाईट वागलो तरी तो प्रीतीच करतो, कारण देव प्रीती आहे. मी म्हणून आम्ही वाईट वागू नये, चांगलं वागावं ही देवाची अपेक्षा. ठीक आहे. वाईट वागलं, कठीण अंतकरण किंवा जगातल्या गोष्टी करत लागायलो तर माझे आशीर्वाद माझ्यासाठी दूर असणार आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीतून आम्ही बाहेर पडत नाही. देवाची इच्छा असते की त्या सेटअप मधून, त्या माइंडसेट मधून, त्या आणि कठीण म्हणा किंवा त्या अनेक प्रकारच्या बंधनमय स्थितीमधून तुम्ही बाहेर पडावं आणि प्रभूचं अद्भुत कार्य तुम्ही पाहून लक्षात आणून त्या विश्वासामध्ये तुम्ही चालावं. पहिलं गेल्या 2-3 वेळेस मी हे तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रभूंचं जे अद्भुत कार्य तुमच्यासाठी वचनाप्रमाणे ते तुम्ही कबूल करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, जाहीर करायला पाहिजे. अब्राहमाला ज्यावेळेस आणि देवाने सांगितलं की अब्राहमा आणि तुला मी पुत्र संतती देणार आहे, आणि अब्राहम म्हटलं की कसं शक्य आहे. अब्राहमाशी जेव्हा देवाने करार केला, गेल्या वेळेस मी गेल्या रविवारी सांगितलं 4 अध्याय त्याच्या पत्रामध्ये मी पाहिलं की अब्राहमाने एक अद्भुत विश्वास ठेवला देवावरती, आणि देवावरती असा विश्वास ठेवला की जिथं काही नाही तिथून देव काढणारा देव आहे. मी गेल्याच म्हटलं होतं की लक्षात ठेवा, आज तुमच्यासाठी काही नाही तरी देखील विश्वास ठेवा, माझ्यासाठी देव ते बनवणार आहे. हालेलुया. ज्याचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावरती, महात्म्यावरती आहे, तोच आपलं मन अशा रीतीने तयार करू शकतो. हालेलुया. आणि नाही म्हणून बायबल वाचा, अभ्यास करा आणि मनन करायचं हे सगळं आपल्याला प्रभू सांगतो. लक्षात ठेवा, अब्राहमाला सांगितलं की अब्राहमा, आणि करार केला. उत्पत्ती 15 अध्यायामध्ये अब्राहमाशी करार केला देवाने. कारण देवा अब्राहम हा देवाचा मित्र होता असं म्हटलं. काय म्हटले? हा, देव त्याच्याविषयी होते की माझा मित्र अब्राहम, यशामध्ये म्हटलं. ठीक आहे. पण इकडे 15 अध्याय उत्पत्तीमध्ये आणि देवाने अब्राहमाशी करार केला, आणि अब्राहमाचा काही विश्वास बसला नाही त्याच्यावरती. कारण अब्राहम हा परिस्थिती बघत होता. मग माझी परिस्थिती बिकट आहे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदलाव का सिद्धंतर येऊन काहीतरी मी अद्भुत कार्य होईल असं काय होणार नाही असं त्याला वाटायचं. ओके. मोठा विजय अब्राहम मिळवला. ओके. मल्कीसदेकाचा आशीर्वाद मिळवला वगैरे वगैरे झालं. हे सगळं झाल्यानंतर अब्राहमाला देवाचं दर्शन. 4वे वचन 15 अध्याय 4थं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझा पोटचा तुझा वारस होईल. पण त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता तुझे तपोत. पण मग त्याने त्याला सांगितले. बस एक मिनिट. बायबल आणले का सगळ्यांनी? बाकीच्या नसेल तर घेऊन यायचं बायबल. चर्चमध्ये बायबल घेऊन यायचं. ठीक आहे? ठीक आहे का? हा. हालेलुया. ओके. अब्राहमाला देवानं आणि सांगितले की बाबा रे, अब्राहमाच्या डोक्यात चाललं होतं की अब्राहमाला 12 अध्यायामध्ये उत्पत्ती बोलवलं, आशीर्वाद केला, वचनं दिली, तुझी संतती अशी करेल तसं करेल वगैरे 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 सगळं चाललं. 13 अध्यायामध्ये अब्राहमाला आशीर्वादित केलं. 14 अध्यायामध्ये आम्ही पाहतो युद्ध आणि जिंकणं, मल्कीसदेकाचा आशीर्वाद वगैरे. ओके. आणि मग 15 अध्यायामध्ये प्रभू पुन्हा आला, म्हटला की अब्राहमा तुझ्याशी मी करार करत आहे. करार काय आहे की तुला मी बहुगुणित करेल
आणि तुला मी खूप आशीर्वाद करेन, तुला संतती देईन आणि सर्व प्रकारच्या आशीर्वाद तुला देईन, तुला सर्व प्रकारची भरपुरी देईन. हालेलुया. आणि मग अब्राहमाला काय त्याच्यावर विश्वास बसला नाही. तुम्हाला माहित आहे का, अब्राहमाला काय इतकं वाटलं नाही. आणि मग अब्राहम म्हटलं की सर्वचन बघा, अब्राहम त्यावेळेस होता, अब्राहाम नव्हता झाला असून. अब्राहम आणखी म्हणाला की पहा, तू काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला माझा दास माझा होणार वारीस. हालेलुया. दुसऱ्या वचनामध्ये मी तर संतान जाणार आहे, दिमिश्की एलियाजर माझ्या घराचा मालक होणार आहे. तो म्हटलं की माझ्या घरामध्ये चाकर एक आहे, माझा नोकर आहे, तो चांगला आहे, तो सर्व पडवून करताना वगैरे सगळं चांगलं आहे, आणि तो दिमिश्की आहे आणि तो मात्र आणि मालक होणार आहे. मला संतती नाही आहे, मी निसंतान आहे, मी तसाच जाणार आहे. आणि हे लक्षात घ्या, यामध्ये अब्राहमाचं एक माइंड सेट होतं. पुन्हा पण आम्ही सांगतो, लक्ष द्यायचं बरं का. 2-3 गोष्टी मी सांगणार तेवढ्या संदर्भात मला. बोलो शिवसी की हालेलुया. असे करायचं, असं म्हणजे शेजाऱ्याला हालेलुया, प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याला लागलं पाहिजे. शेजाऱ्याला हा म्हणजे काय तुम्ही जागरूक राहावं ही माझी इच्छा आहे. तुम्हाला माहिती आहे का, सैतान काय तुम्हाला एकदा लिस्ट देतो, सैतान काय काय करतो. आम्ही वाचून दाखवतो सगळा पट्टा पाडा, इकडे टाकू आपण काय पॉवर पॉईंट करू त्याचं सगळं. तुम्ही जरी आम्ही नाही म्हटलं ना, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे प्रतिसाद नाही दिला, किंवा तुम्ही त्यामध्ये एकाग्रता नाही मिळाली ना, तरी देखील सैतान लगेच टाक करून ताबा घेऊ शकतो. तुम्ही बसल्या बसल्या तिकडे घरात काय करायचा विचार करू शकता, जाऊन काय करायचं. कोणतरी मग असं आज पाऊस बसता तांबडीला जाऊयाचा, मी त्याच्या विरोधात नाही. तांबडी जा, इकडे तिकडे जा, पण हा अर्धा पाऊण तास माझ्यासाठी आणि देवासाठी आहे. इकडे लक्ष द्यायचं. काय ते तुम्हाला कळणार नाही आज प्रभूला काय सांगायचं. माझ्या नोट्स काय वेगळ्या आहेत, पण आज मला वेगळे सांगायचं मी तुम्हाला सांगत आहे. ओके, काय सांगितलं एलियाजा. अब्राम म्हटलं की अब्रामाचं एक मन होतं. काय मन सांगतो तुम्हाला. अब्राम म्हटलं की तू म्हणतोच प्रभूची, पण असं काय होईल असं मला वाटत नाही, कारण माझ्या घरात हा चाकर आहे एलियाजा दिमिश्की, आणि तो मालक होणार, त्याच्या हातात सगळं आहे, तोच मालक. मला काय संतान नाही, काय नाही, काय नाही, माझं कसं काय, मला माहिती आहे माझे काय होणार आहे. कधी कधी आपलं माइंडसेट असं नकारात्मक बनतं की आम्ही देवाच्या अद्भुत गोष्टीकडं, सामर्थ्याकडं आमचं दुर्लक्ष होऊ लागतं. आणि कालांतराने काय होतं की वेळ गेल्यानंतर, बरेच दिवस गेले किंवा कालखंड गेला वगैरे, आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की नाही बाबा, ह्या दिस इज अ लिमिटेशन फॉर मी, माझ्यासाठी काहीतरी मर्यादा. आणि मग आमच्या संकुचित मनानं आम्ही आपल्यालाच मर्यादा घालतो. लक्षात ठेवा, संकुचित मन देवाला आवडत नाही. देव हा भरपुरीचा देवा, उदात्त हेतू असलेला देवा. तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगल्या योजना आहेत. हालेलुया. बोलो शिवसी की. ठीक आहे, म्हणून आपलं पण मन उदात्त करा, मोठं करा, विचार प्रगल्भ करा असे म्हणेल. ओके, अब्राहमानं हे म्हटल्यानंतर आणि देवानं 2 गोष्टी केल्या, 2-3 गोष्टी मला सांगायला तिकडं. देवाला माहित होती की अब्राहमाचं काय चाललेलं डोक्यामध्ये आणि मनामध्ये. हालेलुया. तुमचं डोक्यात मनात काय चाललेलं, अंतर्गत काय चाललंय, देवाला माहिती आहे. असतंच असतं. हालेलुया. आणि मग त्यातून तुम्हाला कसं बाहेर देवाला काढायचं असतं. योग्य असतं तर प्रेज लॉर्ड, पण बऱ्याचदा आम्ही नकारात्मक असतो, आम्ही बऱ्याचदा पॅसिव्ह असतो, बऱ्याचदा आम्ही ढिले पडतो म्हणे आपण. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये, प्रार्थनेमध्ये किंवा सहभागितेमध्ये किंवा अशा रिच्युअल्समध्ये आम्ही दॅट सिरियस प्रकाशपणे म्हटलं, सकाळी पण मी सांगितलं की दिस डेज आर व्हेरी डिफिकल्ट डेज. शेवटच्या काळामध्ये कठीण दिवसात येतील असं म्हटलेलं आहे आणि ते आलेले आहेत.
हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये अनेक जण विश्वासणारे, ज्यावेळेस मग मी सांगितलं मला अंबुराशी अर्धा तास ते 35-40 मिनिटं बोलत होतो आणि अंबुराजला फार आनंद झाला ज्यावेळेस आम्ही बोलत असताना आणि म्हटलं की पास्टर आय एम व्हेरी हॅपी अबाउट यू आणि वर्शिप कशी आहे, पुन्हा नाशिक जाऊन चाललंय का. पहिल्या दिवस मी आलो तेव्हापासूनच म्हटलं त्यापेक्षा चांगलं चाललेलं आहे तुम्ही. त्यात व्हायब्रंट वर्शिप इज नॉट देअर पास्टर. अनेक मंडळांमध्ये थांबलेलं आहे. अनेक मंडळांमध्ये सेवक आता योग्य त्या प्रकारे सेवा करायला मागं पडलेले आहे आणि काही उत्साह राहिलेला नाही, काही जोम राहिलेलं नाही, काही सिरियसनेस राहिलेलं नाही. That's the picture of the church these days. आणि अडखळ आलेली आहे, कठीणता आलेली आहे, दरिद्रता आलेली आहे. अशा अनेक गोष्टी आल्यामुळे पास्टर आय एम व्हेरी हॅपी यू आर स्टील हॅविंग दॅट झील फॉर द लॉर्ड टू टीच द वर्ड ऑफ गॉड. अजून तो आवेश आहे पास्टर. म्हणून तुमच्यामध्ये खूप आनंद झाला. वी विल डू इट पास्टर. वी विल टीच द पीपल बिकॉज वी मस्ट नो. आम्ही कळालं पाहिजे, समजलं पाहिजे, आम्ही शिकलो पाहिजे. मी नेहमी लक्षात ठेवायचं आत्मा ज्ञानहीन असणं बरं नाही. आमेन. ओके. अब्रामा त्याला विचार बदलायला पाहिजे. देव आला म्हटलं की अब्रामा इकडे ये आणि बायबल सांगतं. आता वाचा पुढचं वचन. बायबल सांगतं की देवाने अब्रामाला भेट घेतली. अब्रामाला बोलल्यानंतर आपल्याला सांगेल अब्रामा तू काय कर. ओके थांबा इकडं. मग त्याने त्याला पहिलं काय आणलं, बाहेर आणलं. आज पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या सेटअप मधून, तुमच्या माइंडसेट मधून, तुमच्या नकारात्मक दृष्टिकोनातून, तुमच्या आणि मी म्हणले की एखादं बंधन असते, एखादी वाईट सवय असते, एखादं पाप असते, त्याच्या संगती तुम्ही अगदी हात मिळवणी केली असते. हालेलुया, हालेलुया. दलीला ही चुकीची व्यक्ती आहे, ती प्रॉस्टिट्यूट आहे हे शमशोनाला माहित असताना सारखा जाऊन तिच्या मांडीवर झोपायचा. बरोबर. त्याला ते आवडायचं आणि त्याच दलीलानं जी मांडी त्याला द्यायची, गरम व्हायचा तो सगळं तिनंच पुन्हा त्याचा घात केला. हालेलुया. आज दलील म्हणजे जग आहे. हालेलुया. जगातल्या गोष्टी आम्हाला चांगल्या वाटतात. बऱ्याचदा वारंवार आम्ही त्याच गोष्टी करतो, वारंवार आम्ही तिकडे पळतो, वारंवार आम्ही काय करतो आणि क्षमा माग. देवा तू, अरे देवा तू चांगला आहेस, येशूच टाकले तू करा बरोबर क्षमा एवढं असं आम्ही म्हणतो आणि मग झालं परत तेच 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 तेच. हालेलुया. त्यामुळे देवाचा काही तोटा नाही प्रेम. हालेलुया. आणि आपला तुमचा माझा तोटा आहे आम्ही जर हेच करायला लागलो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अब्रामाला देवानं ठरवलं होतं की त्याला जग बनवायचं, अब्रामाच्या ऐवजी अब्राहाम करायचं, त्याची उन्नती करायची, त्याला संतती द्यायची, त्याला सर्वस्व द्यायचं. त्याचं माइंडसेट होतं की राजा सगळं घेईल, तो मालक होईल, त्याला सगळं मिळेल. हे होणार नाही. हालेलुया. अब्रामा तूच आहेस. आणि अब्रामाला त्याच्या तंबूतून बाहेर काढलं, त्याच्या खोलीतून बाहेर काढलं. पहिला तू बाहेर ये. हालेलुया. आज पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या स्थितीमध्ये तुम्हाला बाहेर पडायची गरज आहे. काय भीतीमध्ये तुम्ही अडकून आहात का? एखादी चिंता काळजी तुम्हाला ग्रासली आहे का? किंवा माझं भवितव्य कसं असेल, माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या मुलींचं काय होईल, आणि माझी उन्नती कशी होईल, हे असं चाललंय तसं चाललंय, काय होणार पुढं, असं जर होत असेल मनामध्ये किंवा अशा प्रकारच्या नेगेटिव्ह आस्पेक्ट मध्ये असे या गोष्टीचा विचार करता लक्षात ठेवा, मी देवा. आकाशाकडे काय होतं बरं? तारे सगळे होते. कोणी बनवले होते? देवानं बनवलेले तारे. पुढं मोजता येतील का अब्रामा? पुढं अब्रामाने परमेश्वराचा विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास, हा, परमेश्वराने त्याला काय म्हटलं? नीतिमान त्याला घडलं असं म्हटलं आहे. हालेलुया. मग पहिली गोष्ट आज आम्ही काही ठराविक स्थितीतून आम्ही बाहेर पडावं की जेणेकरून
देव आम्हाला पुढच्या दृष्टांतारूपी गोष्टी दाखवेल, पुढे आमच्यासाठी भवितव्य दाखवेल. अब्राहामाला दाखवला आमच्यासाठी किती तारे आहेत, आमची उंचावलेली स्थिती कशी असणार आहे, आमच्यासाठी किती सामर्थ्यशाली गोष्टी आहेत देवाने सिद्ध केलेला. पहिले करिंथमध्ये म्हटलेलं आहे, नेहमी मी सांगतो, आणि दुसरा अध्याय वेष्टामध्ये, डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे ऐकलं नाही, मनात ज्याचा कधी विचार, अशा गोष्टी देवाने तयार केलेल्या, त्याच्यावर भक्ती, त्याच्यावर प्रीती करण्यासाठी तयार केलेल्या आहे. आणि म्हणून कमिंग आउट ऑफ द स्टेट, आमच्या आणि असह्य स्थिती किंवा नकारात्मक स्थिती किंवा नको असलेली जी परिस्थिती, त्यातून आम्हाला बाहेर काढणारा देव. हालेलुया. आणि मग तो बाहेर आला तर दाखवलं तो करार, तिथून पुढे त्याने विश्वास ठेवल्यामुळे करार आणि त्यातले आशीर्वाद त्याला मिळाले. तुम्ही या स्थितीवरती विश्वास ठेवून आणि जो देव सांगतो त्यावरती विश्वास ठेवून चालाल तर तुम्ही त्या करारातला आशीर्वाद उपभोगू शकता. हालेलुया. कारण देव बदलत नाही प्रियानो, सर्वांसाठी चांगला आहे. देव पक्षपात करत नाही, तुम्हा सर्वांना प्रेम आणि प्रीती करतो. हालेलुया. तुम्ही म्हणाल की बाळासाहेब आले वगैरे दीपकाला काही चहा पान देतात वाटतं, सारखं आम्ही आम्ही करतो, हे काही करत तसं. तो आम्ही म्हटलं की बघा एक चहा तुम्हाला मिळाला, माझ्याकडे नाही तेव्हा पण हे काय शिकणार खाली वर ॲग्री ओके. हालेलुया. ओके, बघा लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे एकच गोष्ट सांगितलं. ओके, अब्राहामाच्या मध्ये आपल्याला माहित आहे, मग देवाने अब्राहामचा अब्राहाम केला, तो हा नव्हता त्याच्यामध्ये. पुढून पाहिलं तर तुम्हाला त्याला लेकरू दिलं, त्याला वाटलं की आणि इस्माईलचं काय हगार करून नाही नाही नाही, परत आला म्हटलं की नाही सारेला मुलगा होईल. मग इस्माईल दिला आणि त्यानंतर सारेला पुत्र झाला आणि इसहाक दिला, इसहाकाला याकोब, याकोबाला पुत्र आणि मग राष्ट्र निर्माण झालं. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता देव तर नीतिमान गंतच गंतो, पण दिलेला आशीर्वाद, दिलेलं अभिवचन तुमच्यासाठी पूर्ण व्हायला लागतं. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक जो कचाच्या मध्ये आहे, आज देवाला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. जर त्या सामर्थ्यातील काही जण आम्ही भीतीमध्ये आहोत, काही जण पैशाचा प्रॉब्लेम आहे, कर्जबाजारी आम्ही आहोत आहे की नाही, कोण सगळे साहित्य म्हणत नाही आम्ही, कोण असा नसा तर प्रश्न, ठीक आहे. पण जे आहे आपल्याला प्रश्न असतो कसं काय करू म्हणून. कधी पैशाचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा नोकरीचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा बिझनेसचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा लेकरांचे प्रश्न आहे, काही गोष्टींमध्ये पुढे जायचं आहे पण काय होईना झालेलं आहे, काही जणांच्या घरामध्ये जरा विचित्र स्थिती आहे. हालेलुया. तुम्हाला दिलेला अधिकार वापरून आला सगळ्या बाबतीमध्ये. हालेलुया. प्रत्येक परिस्थिती मी सांगितलेलं आहे, तुमच्या उद्यासाठी तुम्हीच भागीत करायचं आहे. काय तिकडे टीव्ही लावून बसू नका की कधी पाळसनाट किंवा कोणता तर सेवक माझ्यासाठी भविष्यवाणी करतो. केली प्रेज द लॉर्ड, नाही केली तरी प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अधिकार तुम्ही करा ना, भविष्य तुमच्यासाठी पहिली करा, तुमच्यासाठी करा, तुमच्या पत्नीसाठी करा, लेकरांसाठी करा, सेवेसाठी करा, मंडळीसाठी करा. हालेलुया. भविष्यवाण्या चांगल्या करा, पॉझिटिव्ह करा, देवाच्या वचनाला धरून करा, नाहीतर तिकडे पण घोळ होऊ शकतो. आमेन. हालेलुया. ओके, आम्हाला सगळं मिळालं, पण त्याला सांगितलं की पहिला बाहेर ये आणि बघ. तुम्ही बाहेर या, बघा देवाचं सामर्थ्य. ओके, एलिया 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 काय 19 अध्याय, मला वाटतंय दुसरं राजे तसे कधी करू नये, प्रभूला सगळं माहिती. हालेलुया. आणि तुला एलिया पहिला तू भेट ना बाबा बाहेर, ते गुहेत असते मला काय बोलता येतं. तुला वाटलं काय मी गुहेत काय एलिया तुझ्या बरोबर, कधी कधी आपल्याला वाटतं नाही का काही तिकडे देवाने यावं, त्याच्यातही यावं नाही.
काहीतरी बदल पाहिजे, त्यातून जरा बाहेर पडायला पाहिजे, नकारात्मक भागात बाहेर पडायला पाहिजे, आळस आले त्यातून बाहेर पडायला पाहिजे, ठीक आहे, जगित आलेले त्यातून बाहेर पडायला पाहिजे, अविश्वास आलेला आहे, खुरखुर वाढलेली आहे, काही जीवनामध्ये निराश आलेली आहे, अपयशी झालं असं वाटतं आहे, मी जिंकलेलं नाही असं वाटतंय, त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आला पाहिजे. हालेलुया. तुम्ही त्यातून बाहेर पडल्याशिवाय काही बदल आणि देवाचं सामर्थ्य तुम्हाला दिसणार नाही. ओके, पुढची बोलतो एक दोन गोष्ट पुढे म्हटलेलं आहे की आणि त्यास म्हटलं तू बाहेर निघून जा, पर्वतावर माझ्या समोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्यासमोर मोठा सुसाचा वारा सुटून हळद पिदारे तो फोडीत तो गेला. ओके, शेवटी आपल्याला माहिती आहे की अग्नी गेला आणि मग शेवटी शांत मंद वाणी झाली. आणि नंतर एलियाला पुढची तेवढीच सेवा दिली. त्यानंतर एलियाचं काम संपलं. आमेन. हालेलुया. पण देवाने त्याला, तो जरी तिकडे जाऊन बसला, घाबरला किंवा ह्या नकारात्मक गोष्टीविषयी देवाने त्याला काही म्हटलं, फक्त इकडे कशाला आलास, तिथं बसून प्रार्थना केली तरी चाललं असतं. आमेन. हालेलुया. तसं आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे मागता त्यावेळेस तुमच्या मना विचारांचा बदल जितका कराल तुम्ही आणि जितकं लवकर करा. एवढा वेळ घालवला देवाने आणि एलियाने घालवला. देवाला तेवढा वेळ थांबावं लागलं. किती दिवस चालला तो? 40 दिवस आणि 40 रात्र घालवली त्यानं. हालेलुया. ते झालं, त्याला कळायला लगेच गुडघे टेकले असते. नाहीतर तिकडे पाऊस आला, डोंगरावर चढला असता तिकडं तरी काम झालं असतं का? ओके, हळूमध्ये पण देव बोलला, तिकडे पण देव बोलला असता. बोलला असता का? ओके. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आमच्या स्थितीमधून बदल हवा. गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यांपासून आणि तुमच्यासाठी हा एक संदेश आहे देवाचा. लक्षात ठेवा, यू मस्ट चेंज युअर माइंडसेट, देन युअर थिंग्स विल बी चेंज. तुमचं मन, विचार बदला, तुमची परिस्थिती बदलेल. हालेलुया. होकारात्मक व्हा. देव जे म्हणतो ते बोलू लागा. देव म्हटलं की तुम्ही चांगले आहात तर चांगलेच आहे. आमेन. बाकीचे काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. आमेन. लोक चांगलं म्हणत नाही. हालेलुया. चांगले म्हटले प्रेज द लॉर्ड, नाही म्हटले तरी. यशिया 62:10. एक 5 मिनिटं संपू. बोला शिवसी की हालेलुया. म्हणा शेजारी 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 हो म्हणजे कसा इकडे जवळजवळच आहे. ओके, शेवटचा विषय वाचा. ओके, बाहेर पडा. कुठून तर बाहेर पडा. त्याला वेश म्हटलेला. ओके, बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा, लोकांचा मार्ग नीट करा, राजमार्गाला भर घाला, भरणे काढून टाका, अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा. हालेलुया. तुमच्यासाठी तारण येत आहे, वेतन त्याच्यापाशी आहे आणि देवासमोर परिपत्य आणि तुमच्या समोर चालत आहे. हालेलुया. थोडक्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही काय करायचं? 11 आणि 10 वचन बाहेर पडायचं. आज थोडं तुम्हाला सांगत आहे की तुमच्यासाठी पुढे 11 वर्षामध्ये म्हटलं आहे की अभिवचन आहे, वेतन त्याच्यापाशी आहे, परिपत्य त्याच्या समोर आहे, पवित्र लोक, परमेश्वराचे उद्धारलेले लोक आहेत असे त्यास म्हणतील. तू निगाह केलेली व न टाकलेली नगरी आहेस असं म्हणतील. हे तुम्ही बाहेर पडणं किंवा या सेटअप मधून तुम्ही जे चुकीचं सेटअप जर असेल, तुम्हालाच माहिती आहे कोणतं चुकीचं सेटअप आहे. पाप असेल, काहीतरी चुकीची गोष्ट असेल, मग ती काय जे असेल ते त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर देव तुमची निगा करतो. हालेलुया. अभिवचन पुढे असं आहे की आणि धर्मवचनामध्ये एक मोठा संदेश आहे, तिकडे जरा मी स्किप करतो, आपला विषय नाही. तो म्हणतो की आणि परमेश्वर आणि हे वर्तमान तुम्हाला गाजवत आहे, सांगत आहे की आणि सियोनाच्या कन्याला मी म्हणत आहे, ही सियोनाची कन्या आहे, देवाचे लोक. आमेन. परमेश्वर काय म्हणतो की आणि जे उद्धरलेले तुम्ही, मी देवानं जे तारण दिलं, तुमची निगा केलेली आहे. प्रियानो, देवानं तुमची काळजी घेतलेली आहे. हालेलुया. नवीन करामध्ये गेल्यानंतर काही वारी आत्मा पाठवी, तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही.
अलिशाला सांगितलं बाहेर पड, अब्रामाला सांगितलं बाहेर पड, तिकडे गेल्यानंतर लाजरा बाहेर पड. किती जणांना सांगितलं बाहेर ये बाहेर ये बाहेर, किती जणांना. येशू स्वतः बाहेर आला कपड्यातून. तसं तुम्ही मी एक स्थिती असते आपली, जर ती योग्य असेल तर ठीक आहे, नसेल तर अशा बिकट स्थितीमधून देवाला काढण्यासाठी तुमच्या अविश्वासातून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे, विश्वासात चालायला पाहिजे, प्रार्थनाशीलता यायलाच पाहिजे. प्रार्थना होतच नाही आजकाल. किती जणांना वाटतं की तुम्हाला प्रार्थना एक तासभर करता येते किंवा येत नाही, येत असं तर प्रश्न, पण आम्हाला होतच नाही प्रार्थना. का बरं वाचन होत नाही? का बरं मी अलर्ट राहत नाही? का बरं मी जागृती जीवन जगू शकत नाही? का बरं मला आळस येतो? का बरं? कारण ही सगळी लक्षात ठेवा, ही सगळी बंधनं आहेत. येशू मसीह की जय. इंटरेस्ट कुठे गेला आमचा? ते एकदा संत पाऊल भाषण करू लागला परिषदेच्या कृत्यामध्ये, आणि सभा लय मस्त रंगली, आणि हा बोलत गेला बोलत गेला बोलत गेला. जेवणाची वेळ गेली, बोलतोयच बाकीचे म्हटलं राव काय आता सोडत नाही, पुढं पण बोलत गेला बोलत गेला बोलत गेला. खिडकीत बसून एक जण टेकत होता. काय झालं? तो पडला खाली. पण पावलाला माहिती तुम्ही देव किती कार्य करतो. ते काय पुढं चालवलं, बोलला, सगळं झाल्यानंतर तिकडे प्रार्थना केली, तो जिवंत झाला आणि लोकांना आनंद वाटला, त्याला जिवंत नंबर झाला. आमेन. कधी नाही तिथं म्हटलंय की तुमची निगा केलेली आहे. तिथं म्हटलं की असं मन सिओन्याला मी म्हणतो, तुम्हाला तुमची काळजी घेतलेली आहे, तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, तुम्हाला तो प्रिय म्हणतो. टाकलेली नाही, टाकलेली वेगळी असते. बायबलमध्ये आहे तसं. यशाने म्हटलेलं आहे, तुला मी टाकलेली म्हणत नाही, आता तुला मी स्वीकारलेली म्हणतो. हालेलुया. आणि म्हणून तो म्हटलं की तुमची निगा केलेली आहे, आणि टाकलेली नगरी तू, आणि न टाकलेली नगरी तू आहेस. कसली नगरी आहेस? न टाकलेली. म्हणा न टाकलेली, न टाकलेली. उभा राहा. शेजाऱ्याला सांगायचं तुझी निगा केलेली आहे देवाने. तू न टाकलेला न टाकलेली आहेस. देवानं तुम्हाला टाकलेलं नाही, कुणालाच टाकलेलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरं बस. अजून काय सांगू शकतो पण? आय हॅव कन्व्हेड द मेसेज. बोलो येशू मसीह की जय. डोळे बंद करा, 1 मिनिट मी तुम्हाला देतो. कोणती स्थिती आहे, काही असो, तुम्हाला वाटतं की प्रभूने यातनं बाहेर काढावं, तर त्याविषयीचं तुमचं मन पहिलं होकारात्मक करा. देवाविषयीचं मन होकारात्मक करा. देवा, माझा विश्वास तुझ्यावरती आहे, मला यातून काढू शकतोस तू प्रभूशी. अरे हो, आज अब्रामाला बोलवलंस आणि कार्य दाखवलंस. आज फ्युचर माझं ब्राईट आहे प्रभूशी, माझ्या भवितव्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. प्रभू, आज तिथं म्हटलंस की माझी निगा, माझी काळजी, आणि तू घेतली आहेस प्रभूशी. तुला धन्यवाद देतो प्रभूशी. न टाकलेली नगरी मी आहे, म्हणजे माझा स्वीकार केलास प्रभूशी. माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाहीस, मला आपलं असं केलेलं आहेस. माझ्यासाठी आपलं रक्त सांडलंच प्रभूशी. माझी अशी तू पाहिलीच प्रभूशी. तू माझी काळजी घेतोस माझ्या. माझी बंधनं तू तोडलेली आहेस माझ्या. मला मुक्त दिलीस, मला सहाय्य केलंस, माझा उद्धार केलास, मला पवित्र केलास. प्रभू, तुझे आभार मानतो. तू माझी निगा केली आहेस, मला जवळ घेतलंस, मला लायक आणि पात्र बनवलंस. धन्यवाद प्रभूजी. देवाला आपण धन्यवाद 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 धन्यवाद. सर्वजण 1 मिनिट आपलं मुख मिळालं. धन्यवाद. एव्हरीवन.
धन्यवाद. कोणी गप्प राहा. धन्यवाद प्रभू. आमची निगाह तू घेतली आहेस. पवित्र आत्मा आमची निगाह घेत आहे. आम्हाला सुसंग करतास, आम्हाला बलवान तू करतास, आम्हाला सामर्थ्याने भरलेला आहेस. आमचे सामर्थ्य अधिक वाढवत आहेस. आमची काळजी अधिक तू घेतास. प्रभू तू किती चांगला आहेस. प्रभू तू आमची काळजी घेता आहेस. आमच्यासाठी सर्वस्व केलेलं आहेस माझ्या प्रभू. आता आम्ही टाकलेले लोक नाही, आम्ही स्वीकार केलेले लोक आहोत. आमच्यासाठी स्वर्ग खुला केलास माझ्या देवा. आम्हाला जुगारून दिलं नाहीस माझ्या देवा. आम्हाला आपल्या जवळ घेतलंच आलं. कोविड दिवसात पंखा आपल्या पिलांना घेतोय, त्यांना ऊब देतोय. तसं का आपल्या पंखा तुम्ही घेतलंस. तुझा धन्यवाद, तुझ्या आभार, तुझी स्तुती. धन्यवाद. Oh Jesus. माझ्या भावा, माझ्या बहिणी, देवाने तुझी निगाह घेतलेली आहे. तुमच्यासाठी भूमितल उज्ज्वल आहे असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्यामुळे तू भार माझ्या पिता, काळजी करू नको, चिंता करू नको. प्रत्येक प्रकारच्या पेचातून तुला बाहेर काढता देवा. त्यासाठी तुझ्यासाठी तरतूद केलेली आहे. आपलं मन बदलून परिवर्तित कर. हो हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सैनिक पिता तुला गौरव, तुझा मान, तुझा महिमा आम्ही करतो माझ्या देवा. प्रभात में चढ़ने में लीन आणि नम्र होतो. तू खरंच अद्भुत आहेस, आणि जिवंत देवा आहेस. प्रभू ही तुझी सियोन नगरी आहे माझ्या देवा. ही तुझी मंडळी आहे माझ्या देवा. ही होणारी तुझी वधू आहे माझ्या देवा. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनांबद्दल. आणि आज प्रामुख्याने एकच गोष्ट तुम्हाला सांगितलीस. आम्ही आमच्या जुन्या स्वभावातून, जुन्या जीवनातून, नकारात्मक दृष्टिकोनातून आणि चुकीच्या गोष्टीमधून आम्ही बाहेर पडावं. आमचं मन बदलावं. आम्ही आमची दृष्टी नेहमी तुझ्याकडे लावावी. तू किती अद्भुत आहेस याकडे आम्ही लक्ष द्यावं. तू सांगितलंस ते बोलत राहावं, जाहीर करावं, आम्ही म्हणावं. देवानं आमची निगा केली, देवानं आमची काळजी घेतली, देवानं सामर्थ्य दिलं, देवानं संकल्प दिला, देवानं आरोग्य दिला. देव आमच्या पक्षाचा आहे. हो देव माझ्या पक्षाचा आहे. धन्यवाद तुला प्रभू. सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वामी येतं. तुझ्या अद्भुत गोष्टींबद्दल आणि अभिवचनांबद्दल धन्यवाद. आज मी प्रार्थना करतो आम्ही सर्वजण प्रभू चुकीच्या सर्व गोष्टीबद्दल येशूच्या नावाने बाहेर येतो माझ्या देवा. आणि प्रभू आज दाविदाचं म्हणतो 118 स्तोत्रामध्ये, मी अडचणीत असताना परमेश्वराचा धावा केला, त्यातून त्याला मला बाहेर काढलं आणि प्रशस्त तळी. हो आज आम्हाला येशूला प्रशस्त तळी तो आणलेलाच माझ्या देवा. आमच्या अडचणीत आम्हाला बाहेर काढलंच माझ्या देवा. प्रभू हे तुझं सामर्थ्य, तुझं अभिवचन आणि तुझी कृपा, तुझी निगा आहे. सर्व गौरव तुला देतो, सर्वांना तुझ्या स्वाधीन करतो. तुझा आशीर्वाद आहे. तुला धन्यवाद आहे. देशांचा जाणारा याच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणतोय. आमेन आमेन आमेन. सर्वसमर्थ देवाची प्रीती, प्रभूची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागी तुम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर आता आम्ही सदा थोडं असतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके, गॉड ब्लेस यू. देवा तुमचं